नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस बी.कॉम भाग 3च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण या संदर्भात चर्चा करत होतो. त्यामध्ये सहकार शिक्षण, प्रशिक्षण, त्याची व्याख्या, त्याची आवश्यकता, संकल्पना नेमकी काय आहे, त्याचबरोबर त्याचे फायदे, त्याच्या समस्या या संदर्भात चर्चा केल्यानंतर आपण भारतामध्ये सहकारी प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण परिषद NCCT या संदर्भात चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरला आपण भारतामध्ये सहकार व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देणारी जी सर्वोच्च संस्था आहे, ज्याचं नाव आहे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, त्याला आपण विनिकॉम असं म्हटलं जातं, तर या संस्थेच्या संदर्भात आपण चर्चा आजच्या लेक्चरला करणार आहोत. तर भारतामध्ये सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी जी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये विनिकॉम किंवा वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ही पुण्यामध्ये असणाऱ्या संस्थेचं स्थान या प्रशिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वोच्च असलेलं आपल्याला दिसून येतं. विशेषतः सहकार क्षेत्राच्या प्रशिक्षणाची आवश्यकता व त्याचं आकलन करण्यासाठी 1964मध्ये डॉक्टर धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारने एक समिती नेमलेली होती आणि या समितीनं सहकार क्षेत्रातील प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर संस्था स्थापन करण्याची शिफारस भारत सरकारला केलेली होती आणि या शिफारशीच्या अनुषंगानं भारत सरकारनं राष्ट्रीय सहकारी महाविद्यालय व संशोधन संस्था आणि ग्राहक व्यवसाय केंद्रीय व्यवस्थापन संस्था यांच्या एकत्रीकरणातून सध्याची वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था ही प्रशिक्षण क्षेत्रातली सहकाराच्या शिखर संस्था म्हणून स्थापन केलेली आहे. या संस्थेचं मुख्यालय पुणे इथं आहे आणि देशातील सहकारी संस्था व्यवस्थापनातली ही सर्वोच्च संस्था आहे. सहकारी संस्था व्यवस्थापनातील अधिकारी व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचं कार्य या संस्थेकडे सोपवण्यात आलेलं आहे. 1967मध्ये संस्थेची स्थापना झाल्यापासून गेले 6 दशकं ही विनकॉम ही संस्था देशाच्या सहकार क्षेत्राच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या आणि संशोधन आणि सल्ला या क्षेत्रामध्ये सेवा आपल्याला देत आलेली दिसून येते. तर या राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था जी वैकुंठ मेहता यांच्या नावानं महाराष्ट्रातील सहकार तज्ज्ञ त्यावेळचे यांच्या नावानं स्थापन केलेली आहे. त्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचे नेमके उद्देश काय आहेत हे उद्देश आपल्याला पहिल्यांदा विचारात घ्यायला लागतील. तर त्या उद्देशामध्ये आपल्याला लक्षात येईल की ही भारतातली सहकार प्रशिक्षणासाठी स्थापन झालेली संस्था असल्यामुळं सहकार क्षेत्रात कार्यरत व्यवस्थापकांचं निर्णय कौशल्य आणि प्रशासकीय क्षमता यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं हा पहिला उद्देश या विनिकॉमचा आहे. दुसरा उद्देश आहे तो म्हणजे व्यवस्थापन क्षेत्रात आजीविका शोधणाऱ्या तरुण पुरुष आणि स्त्रींना व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदवी आणि सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदवी या शैक्षणिक कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं. आपल्याकडं मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये मॅनेजर म्हणून काम करू इच्छिणाऱ्या किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तरुण आणि तरुणींना व्यवस्थापनातील पोस्ट ग्रॅज्युएट पदवी आणि सहकारी व्यवसाय व्यवस्थापनातील पोस्ट ग्रॅज्युएट पदविका अशा या 2 पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस उपलब्ध करून देणं आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणं हा दुसरा उद्देश होता. तिसरं म्हणजे उपयोजित संशोधनाच्या माध्यमातून प्राप्त माहितीचे प्रकाशन करणे, प्रसारण करणे, माहितीचे दस्तऐवजीकरण करणे आणि ग्रंथालयाच्या माध्यमातून त्याची
पुनर्प्राप्ती सेवा देणे, की उपयोजित संशोधन म्हणजे समाजाला उपयोगी असं संशोधन करून त्या संशोधनातून जी माहिती आहे त्या माहितीचं संकलन करणं, त्याचं प्रसारण करणं, त्याचं दस्तऐवजीकरण करणं आणि लायब्ररीच्या माध्यमातून अशी माहिती लोकांच्यापर्यंत उपलब्ध करून देणं, हाही महत्त्वाचा उद्देश या विनकॉमच्या संस्थेच्या स्थापनेचा आहे. विविध संस्थांना त्यांच्या व्यवस्थापनविषयक समस्या सोडवण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन करणं हा सुद्धा उद्देश आहे. भारतामध्ये ज्या सहकारी संस्था काम करतात तर त्यांच्या व्यवस्थापनामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक असणारा सल्ला आणि मार्गदर्शन ही सेवा प्रदान करणं हा सुद्धा या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश आहे. त्याचबरोबर सहकार धोरण निर्मितीत भाग घेणं आणि त्यात योगदान देणं, देशाचं आणि राज्याचं सहकार चळवळीच्या विषयक धोरण ठरवत असताना त्याच्यामध्ये सहभाग घेणं आणि प्रत्यक्ष त्याच्यामध्ये हे सहकाराचं धोरण चांगल्या पद्धतीनं ठरवण्यासाठी प्रत्यक्ष योगदान देणं हा सुद्धा उद्देश या विनिकॉम संस्थेच्या स्थापनेचा आहे. आणि भारत आणि परदेशातील अन्य संस्थांशी आपल्या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगानं सहयोग करणं, की विनिकॉमची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी सहकार्य करणं, सहयोग करणं आणि त्यातून आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणं हाही एक उद्देश या विनकॉमच्या स्थापनेचा आपल्याला सांगता येईल. या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण संस्था किंवा व्यवस्थापन संस्थेच्या अंतर्गत अनेक केंद्र काम करत आहेत आणि या केंद्रांच्या माध्यमातून ही विनिकॉम सहकारच्या प्रशिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये भरीव योगदान गेली 6 दशकं आपल्याला देत असलेली दिसून येते. आणि त्या दृष्टीनं या विनकॉमच्या अंतर्गत सहकार क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार विशेषीकृत प्रशिक्षण पुरवठा करणारी ही संस्था आहे. तसंच शैक्षणिक आणि संशोधन कार्य करणारी वेगवेगळी केंद्र या विनिकॉमच्या अंतर्गत काम करतात आणि संपूर्ण देशातील सहकारी चळवळीला प्रशिक्षण देण्याबरोबरच शैक्षणिक सुविधांची उपलब्धता करणं सहकार क्षेत्राच्या संदर्भामध्ये आणि त्याचबरोबर सल्ला आणि मार्गदर्शन देणं या उद्देशानं या विनिकॉमच्या माध्यमातून अनेक केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. तर ती केंद्र नेमकी कोणती आहेत आणि त्या केंद्रांचं नेमकं कार्य काय आहे या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. तर या विनिकॉमच्या अंतर्गत पहिलं केंद्र आहे ते आहे सहकार व्यवस्थापन केंद्र, की भारतामध्ये तसंच भारताच्या शेजारील ज्या सार्क राष्ट्र आहेत या सार्क राष्ट्रामधील सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये व्यवस्थापकीय पदावर आणि उच्च पदावर काम करणारे जे अधिकारी वर्ग आहेत तर अशा अधिकारी वर्गांना गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन विषयक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी ही वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था याच्या अंतर्गत हे सहकार व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात आलेलं आहे. या सहकार व्यवस्थापन केंद्राच्या माध्यमातून सहकार व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदविका, ज्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असं म्हणतो, ही पदवी आणि त्याचबरोबर सदर केंद्रामार्फत शैक्षणिक पदवी कार्यक्रम राबवला जातो. सदर कार्यक्रमाअंतर्गत पदवी शिक्षण घेणाऱ्या सहभागिता लोकांना किंवा सहभागीकरिता या सहकार क्षेत्रातील विविध संस्थांच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसुद्धा प्रदान करण्याचं काम हे सहकार व्यवस्थापन केंद्र करत आहे. आणि देशातील सहकार क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या आणि काम करत असणाऱ्या व्यवस्थापकीय लोकांना त्या ठिकाणी प्रशिक्षण आणि त्याचबरोबर ही शैक्षणिक सुविधा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सहकारामध्ये व्यवस्थापनातला आणि सहकार व्यवस्थापनातल्या पदवी याच्या शैक्षणिक सुविधा या केंद्राच्या माध्यमातून निर्माण केलेल्या आहे. त्यानंतर दुसरी सेंटर आहे, त्याचं नाव आहे प्रशिक्षण आणि माहिती सेवा केंद्र. विनिकॉमच्या माध्यमातून सहकारी क्षेत्रातील वरिष्ठ आणि उच्चस्तरीय अधिकारी यांच्याकरता साधारणपणे 100 असे अल्प कालावधीचे कार्यकारी अधिकारी विकास आणि व्यवस्थापन विकास कार्यक्रम
या विनिकॉमच्या अंतर्गत प्रशिक्षण आणि माहिती सेवा केंद्राच्या माध्यमातून तयार केलेले आहेत आणि त्या प्रशिक्षणाचं आयोजन या प्रशिक्षण आणि माहिती सेवा केंद्राच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर भारतातल्या प्रशासकीय सेवेतील तसंच सहकार क्षेत्रातील जे शीर्ष अधिकारी आहेत, सर्वोच्च अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी प्रायोजित स्वरूपातील जे ओरिएंटेशन प्रोग्राम्स आहेत, ज्याला अभिमुखता प्रशिक्षण असं म्हटलेलं आहे, तर असे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात. त्याचबरोबर इतर प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजनसुद्धा या प्रशिक्षण आणि माहिती सेवा केंद्रामार्फत देशभर आयोजित केलं जातं. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील प्रशिक्षण विषयक उद्भवणाऱ्या गरजांनुसार आवश्यक असे कार्यक्रम स्वतः केले जातात किंवा सहयोगी संस्थांच्या माध्यमातून तयार केले जातात आणि या केंद्राच्या माध्यमातून असे कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर या विनिकॉमच्या अंतर्गत असणारी तिसरी संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र. की विनिकॉमच्या माध्यमातून वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या अंतर्गत कार्यरत व्यवस्थापन शिक्षण केंद्राच्या माध्यमातून 2 वर्ष कालावधीचा मान्यताप्राप्त व्यवस्थापनातील स्नातकोत्तर पदविका हा कार्यक्रम 1993 पासून विनिकॉम राबवत आहे. कृषी, बँकिंग आणि विमा या क्षेत्रातील व्यावसायिक व्यवस्थापकांची वाढती मागणी लक्षात घेऊन सदर कार्यक्रमाची रचना ही तयार केलेली आहे आणि या कार्यक्रमाला कृषी व्यवसाय व्यवस्थापनामधील विशेषतेसह अशी पदवी त्या ठिकाणी देण्यात येते. वैविध्यपूर्ण शैक्षणिक पार्श्वभूमी आणि गुणवत्ता असणाऱ्या सहभागी विद्यार्थ्यातून प्रात्यक्षिक शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण आणि कुशल व्यावसायिक व्यवस्थापक घडवण्याचं काम या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आपल्याकडं या विनिकॉमच्या माध्यमातून करण्यात आलेलं दिसून येतं किंवा करण्यात येत असलेलं दिसून येतं. तर असे हे पदवी आणि पदविका अभ्यासक्रम हे या व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चालवले जातात आणि देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यवस्थापकीय तज्ज्ञांची गरज आणि व्यवस्थापकीय लोकांची गरज लक्षात घेऊन हे कार्यक्रम या व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून या विनिकॉमच्या वतीनं राबवलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर भारतामध्ये लिंगभाव अभ्यास आणि सूक्ष्म वित्त केंद्र जे जेंडर सेन्सिटिव्हिटी आणि स्मॉल फायनान्स सेंटर अशा प्रकारचं एक स्वतंत्र सेंटर या विनिकॉमच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. विशेषतः महिला विकास आणि महिलांना आवश्यक असणारे जे सूक्ष्म वित्त आहे, ज्याला आपण बचत गट असं म्हणतो, तर या सूक्ष्म वित्त संबंधित विविध पैलू यांच्याबाबतचं प्रशिक्षण देणं, संशोधन करणं आणि सल्ला पुरवठा करण्याचं काम या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या अंतर्गत हा जो सेंटर आहे लिंगभाव अभ्यास आणि सूक्ष्म वित्त केंद्र यांच्या माध्यमातून केलं जातं. असं स्वतंत्र केंद्र स्थापन करण्याचे काही विशेष असे उद्देश या विनिकॉमचे आहेत. तर ते उद्देश नेमके कुठले आहेत त्याची माहिती आपल्याला या लिंगभाव अभ्यास आणि सूक्ष्म वित्त केंद्राची स्थापनेचे उद्देश काय आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला उद्देश आहे तो म्हणजे देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व सांस्कृतिक सुधारणांच्या अनुषंगानं महिलांच्या स्थितीचं निदान करणं. की देशामध्ये एकीकडं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय वातावरण बदलत असताना, परिस्थिती बदलत असताना त्याच्यामध्ये देशातील लोकसंख्येच्या 50% असणारी जी संख्या आहे त्या महिलांचं नेमकं स्थान काय आहे याच्या संदर्भात त्या ठिकाणी संशोधन करणं, सर्वेक्षण करणं हा एक पहिला उद्देश आहे. दुसरं म्हणजे महिलांसाठी तर्कसंगत कृती आराखडा तयार करण्यासाठी त्यांची शक्ती, कमकुवतपणा आणि उपलब्ध असणाऱ्या संधी ओळखणं. म्हणजे महिलांच्या संदर्भात एक तर्कसंगत असा कृती आराखडा तयार करून त्याचं स्वॉट ॲनालिसिस, की महिलांच्या संदर्भातल्या
शक्ती नेमक्या कुठल्या आहेत, त्यांचा कमकुवतपणा काय आहे आणि त्यांना कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संधी आहेत, या संदर्भातलं निदान करण्याचं काम आणि त्याच्या संदर्भातला कृती आराखडा तयार करण्याचं काम करणं हा दुसरा उद्देश आपल्याला दिसून येतो. तिसरा उद्देश आहे तो म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या प्रमुख समस्या आहेत, अशा प्रमुख समस्या असणाऱ्या सहकाराशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्राच्यासाठी त्याचं आकलन करण्यासाठी, त्याचं निरीक्षण करण्यासाठी मूलभूत स्तरावर संशोधन आणि सर्वेक्षण करणं, की वेगवेगळे सहकाराला भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं सर्वेक्षण करणं, त्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी संशोधन प्रकल्प निर्माण करणं आणि त्या माध्यमातून स्थानिक स्तरावर संशोधन करणं, सर्वेक्षण करणं आणि त्यातून येणाऱ्या माहितीचा वापर करून या क्षेत्रामध्ये असणारे वेगवेगळे प्रश्न सोडवणं हा सुद्धा उद्देश या लिंगभाव अभ्यास आणि सूक्ष्म केंद्राचा आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर महिला विकास आखणीसाठी विविध सहकारी संस्था आणि केंद्र आणि राज्य सरकार यांना शिफारस करणं, की महिलांच्या विकासासाठी कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी विविध सहकारी संस्था असतील, भारत सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांना वेगवेगळ्या शिफारशी करणं आणि त्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी, महिला विकासासाठी, विशेषतः त्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आखणी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन आणि वेगवेगळ्या सहकारी संस्थांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करणं, त्यांच्याकडे शिफारशी करणं हा सुद्धा एक उद्देश या महिला केंद्राचा आपल्याला असलेला दिसून येतो. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान केंद्र हे सुद्धा एक महत्त्वाचं सेंटर या विनिकॉमच्या अंतर्गत सुरू आहे, की व्यवसाय व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचं यश हे प्रामुख्यानं त्या केंद्रामध्ये असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान केंद्रावर अवलंबून असतं आणि त्यामुळं विनिकॉमनं सुद्धा आपल्या या व्यवस्थापन केंद्रामध्ये स्वतंत्र असं, अद्ययावत असं माहिती तंत्रज्ञान केंद्र निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून अद्ययावत परिपूर्ण अशा पद्धतीची माहिती या केंद्राच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील विविध बँका, साखर कारखाने, दूध संस्था यांचा प्रत्यक्ष गरजांचा विचार करून केंद्रानं अशा प्रकारचे एक स्वतंत्र संगणक संचालन व्यवस्थापन पदविका या नावाचा देशातील पहिला मान्यताप्राप्त असा तंत्रज्ञानाचा कोर्स हा निर्माण केलेला आहे आणि त्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या विविध पदावरील लोकांना संगणकीय ज्ञान आणि संगणकीय कामकाज करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या निराकरण करण्यासाठी अशा प्रकारचा एक स्वतंत्र असा सर्टिफिकेट कोर्स अधिकृतरित्या विनिकॉमनं या माहिती केंद्राच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे, IT सेंटरच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे आणि त्याचं शिक्षण आणि प्रशिक्षण त्या माध्यमातून दिलं जातं. आणि शेवटचं केंद्र आहे त्याला संशोधन आणि सल्ला व प्रशिक्षण केंद्र असं म्हटलेलं आहे, की विनिकॉमच्या अंतर्गत जी विविध सेंटर्स आहेत त्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये मूलभूत अशा प्रकारचं संशोधन करण्यासाठी, त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी आणि त्याचबरोबर सहकारातल्या वेगवेगळ्या व्यक्ती आणि संस्थांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र त्या ठिकाणी काम करत असलेलं दिसून येतं. विशेषतः देशामधल्या अर्थशास्त्र, सहकार आणि कॉमर्स विषयातील वेगवेगळे संशोधन प्रकल्प या संशोधन केंद्राच्या माध्यमातून राबवले जातात आणि त्या माध्यमातून जे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन प्रकल्प तयार केले जातात त्याचा उपयोग त्या क्षेत्रातल्या धोरणाच्या निश्चितीसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्याचबरोबर प्रत्यक्ष आणि क्रियात्मक अशा माध्यमातून सदर केंद्राद्वारे व्यवस्थापन आणि कार्यात्मक विषयावर विविध संस्थांना सल्ला देण्याचं कामसुद्धा या सहकार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांच्या माहितीसाठी किंवा सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या माहितीसाठी
असं जे संशोधन केलं जातं त्या संशोधनाचं प्रकाशन सहकार परिप्रेक्ष्य या नावाने एक त्रैमासिक या मंडळामार्फत या केंद्रामार्फत चालवलं जातं आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं सहकारातलं संशोधन सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. त्याशिवाय या व्यवस्थापन केंद्राच्या माध्यमातून सहकार आणि इतर विषयातील जे संशोधनपूर्ण माहिती आहे आणि साहित्य आहे ते या केंद्राच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत उपलब्ध करून दिलं जातं. तर या पद्धतीनं या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला कार्यक्रम राबवलेले दिसून येतात. त्याचबरोबर महिलांच्यासाठी जे सेंटर स्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी एक 2-3 उद्देश त्यांचे होते. ते म्हणजे महिलांच्या गरज आणि इच्छेनुसार सहकारातील विविध क्षेत्रात संदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रम महिलांच्या संदर्भात आयोजित करणं आणि वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला देणं. तर या माध्यमातून केंद्र आणि राज्य पातळीवर महिला बाल विकास केंद्र असेल, राज्य महिला आयोग असेल, महाराष्ट्र महिला कोष असेल, अशा विविध संस्थांशी संपर्क साधून हे जे लिंगभेद किंवा भेद जे केंद्र आहे तर त्या केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी या सहकार संस्थांच्या माध्यमातून तिथं लिंगभाव अभ्यास आणि सूक्ष्मवित्त केंद्र आहे याच्या माध्यमातून महिलाविषयक असे कार्यक्रम राबवले जातात. तर या प्रकारे या विनिकॉमच्या माध्यमातून वेगवेगळे अभ्यास केंद्र त्या ठिकाणी चालवली जातात. तर या ठिकाणी आपण आजच्या भागातला चर्चा थांबवूया. अजून विनिकॉमच्या संदर्भात जे उपक्रम आहेत त्या संदर्भातली माहिती आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा.